स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। सुख आणिक दुःख यांना सांधते आहे, जीवनाशी ती कधीची भांडते आहे। दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे। जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे। जीवनासाठी जणू ही अकस्मिता, सुखाणिक दुःख वेडी अवंतिका। हाँ सावंत साहेब, मी अविनाश पाटील बोलतो. हाँ ओळखलत ना? हाँ तेच त्या करपेच्याच केसची जरा चौकशी करायला फोन केला होता. काय कळलं? हाँ हाँ काय? अहो पण नाही, तुम्ही म्हणता म्हणजे ते तसंच असणार. ओके 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 थँक्यू सो मच. काय म्हणाले इन्स्पेक्टर? इन्स्पेक्टर सावंत असं म्हणतात की करपे गेला आठवडाभर त्या स्मृती नर्सिंग होम मध्ये ऍडमिट आहे. त्याला बेड रेस्ट सांगितली. काय? त्यांनी चौकशी केली आहे. पॉसिबल. मग मला कसा दिसला तो? आणि मी जेव्हा पाहिलं तेव्हा चांगला धडधाकट होता तो. सानिका, नीट पाहिलंस का त्याला? तो नक्की करपेच होता ना? करपेच होता हो तो. तुला खात्री आहे तो करपे होता? अविनाश काय बोलतो सर हे? मला वाटतं पोलिसांना पण त्यांनी सामील करून घेतलं असेल. नाही, हे तर अजिबात शक्य नाही. कारण ते इन्स्पेक्टर सावंतांना मी चांगला ओळखतो. ते आपल्याला मदतच करतात. हे सानिका, अगं तुला कदाचित भास झाला असेल बघ. काही भास वगैरे होत नाहीयेत मला. हे नीट सांभाळून राहा, नाहीतर डोक्यावर परिणाम होईल बघ तुझ्या. मामा, मी तुला आज बँकेपर्यंत ड्रॉप करतो. तर येतो मामा. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय अवंतिका, झाली का नाही प्रेझेंटेशनची तयारी? चाललीये सर. जाम टेन्शन आलंय. हो अगं 100 प्रश्न विचारतील तुला ते लोक प्रेझेंटेशनच्या वेळी. हाच विषय का निवडला, याचा अर्थ काय, या विषयावर अगोदर कोणी कोणी संशोधन केलंय, हाच मुद्दा का घेताय, तर प्रत्येक गोष्टीचा कीस पाडतात ते. तेव्हा यू शुड बी वेल प्रिपेअर्ड. मी सांगतो ते सगळं वाचून जा. आपल्याला काय बोलायचंय हे नीट ठरवून जा. मी पाहिलंय फर्स्ट प्रेझेंटेशनला ते लोक अक्षरशः फाडून खातात की काही काही विद्यार्थ्यांनी अक्षरशः रडतात. नाही म्हणजे मी घाबरवत नाहीये तुला, बट प्रेझेंटेशन इज जस्ट लाईक प्रिलिम, तुमच्या क्षमतेची परीक्षा. सर पण मला वाटतं मी आता तयार आहे कोणत्याही परीक्षेसाठी. ओके येते. लेक्चर आहे मला. अभि थांब रे, मला इथेच सोड. अगं सोडतो ना मी तुला बँकेपर्यंत. अरे नको, कुठे येणार तुम्ही? जाईन ना इथून. बरं ठीक आहे चल. टाटा मामा. टाटा कर. टाटा बाय. ओके ओके ओके. संध्याकाळी लवकर येणार. चल चल.
हॅलो, स्मृती नर्सिंग होम. मिस्टर करपे तिथे ऍडमिट आहेत का? आता आहेत का ते तिथे? काय? आयु शुअर मॅडम? मॅडम जरा प्लीज त्यांना फोनवर बोलवाल का? मॅडम प्लीज फक्त एका मिनिटासाठी. हो मॅडम, पैसे. अभि अशी का बसून राहिलीस? जायचंय ना तुला? हो आई, कोर्टात जायचं म्हणजे टेन्शनच येतं मला. सौरभचं ते वागणं, ते बोलणं नको वाटतं. काय करणार ग, नाईलाज आहे. कोर्टाचे नियम तर पाळायला हवेतच ना. आई आई आज एक ठीक आहे, आर्य आर्य लहान आहे अजून. आर्य मोठा होईल तेव्हा बोलायला लागेल. आणि जर म्हटलं मला मला बाबांकडे जायचं तर? हो बाई, ते एक आहे. आर्यची आणि सौरभची भेट आपण टाळूच शकत नाही. आता प्रत्येक महिन्यात हा तमाशा. अभि तुला नेमकी काळजी कशाची वाटते? म्हणजे वारंवार सौरभची भेट होणार याची वाटते की आर्य दुरावेल याची वाटते? सौरभची भेट होईल याची तर नक्कीच तुला काळजी वाटत नाही. नाहीये. सौरभच्या बाबतीत मी आता संपूर्णपणे आली. त्याला भेटायची चिंता नाहीये मला. पण काळजी वाटते की ती आर्यची. हे आर्यची चिंताच करू नकोस. अगं खरं प्रेम, माया लहान मुलांना ना मोठ्यांपेक्षा जास्त जाणवते. तू बघ, आर्य जसजसा मोठा होईल ना तसतसा तो त्याच्या वयाच्या इतर सगळ्या मुलांपेक्षा जास्त समजूतदार असेल. त्याला काही सांगावंच लागणार नाही. नको का चिंता करू. चल जा बरं, जायचंय ना तुला. चला चला दूर जाऊया. दूर जाऊ. येते का? बरं झालं भेटलीच. मला वाटलं जातेस की काय. मी आता घरी फोन केला होता, मला आई म्हणाल्या की तू फॅमिली कोर्टात निघालीस. हो. अरे एकटीच जाणार आहेस? कुणाला घेऊन जाणार? चल मी सोडतो तुला. नाही नको. का? नको. अरे तिथे सौरभ येईल, मग तुला बघून काहीतरी बोलेल. नकोच ते सगळं. पण तू कशाला केअर करतेस? त्याला काय वाटेल याचं? त्याला काय वाटेल याची काळजी नाही करत, तो काय बोलेल याची काळजी करत. नको. मला नाही अनिश सहन होत ते सगळं. नको, जाऊ दे. बरं माझं तू एक ऐकशील? मी तुला अगदी फॅमिली कोर्टापर्यंत नाही, त्याच्या अलीकडे सोडतो. ओके? नको ना अनिश, प्लीज. माझ्यासाठी नाही, आर्यासाठी तरी. हा चल ना प्लीज. चल चल चल, तू बरं रडतो. चल चल चल.
अनिता भात वाढ की थोडा ग. संपलाय. तूच संपवलाय सगळं. संपलंय होय. अन्नदाता सुखी भव. कुणीतरी म्हटलंय बर का की जेवण पोटभर व्हायच्या आतच ताटावरून उठावं. म्हणजे आता एवढं खाल्लंस तरी तुझं पोट नाही भरलं? अगं जुन्या काळची माणसं आम्ही. आमचा आहार मोठा. मामा हा. सानिकाला खरंच तो करपे त्रास देतो का रे? हे? अगं निमित्त का सगळं. म्हणजे आता सासूची एवढी गडगंज इस्टेट मिळणार म्हटल्यावर नोकरीचा कंटाळा आला असेल तिला. नाही रे, सानिका नाहीये तशी. नाहीये तशी. आता मी रोज बघतोय आणि ऐकतोय की काहीतरी निमित्त काढतील, कामावर जायची टाळाटाळ करत असते ती. आम्हीला म्हणते कशी इतकी वर्ष मी काम करून मर मरतीये. ती अनिता बघा कशी घरी आरामात झोप काढतीये. मग मी का करू नये? आणि आता आपल्याला पैशाची गरज काय एवढी? असं म्हणाली ती? अजून तुझा विश्वास नाहीये ना? कठीण आहे बाबा तुझं, कठीण आहे. मी येतो हात धुवून. काय ग सानिका, काय झालं? तुम्हाला ऑफिस मधनं लवकर काय यायला सांगितलं? तनु कुठे? आणलंय मी तिला क्रश म्हणून. आतमध्ये मंदाबरोबर खेळते ती. काय झालं सानिका? काय झालं? करपे. अरे रस्त्यात ना त्याने पेटलेली काडी माझ्या दिशेने फेकली. नाही म्हणजे काय काय झालं काय ते नक्की नीट सांग. मी रस्त्याने अशी चालत होते. करपे असा समोरून येत होता. त्याच्या हातात एक काडेपेटी होती. त्याने ना ती काडी पेटवली आणि माझ्या दिशेने फेकून दिली. अगं पण करपे हॉस्पिटल मध्ये ऍडमिट आहे ना? हो. मग अरे तिथे एक जवळ टेलिफोन बूथ होता. मी त्या टेलिफोन बूथ कडे गेले घाबरून आणि तिकडच्याच फोनवरून मी नर्सिंग होम मध्ये फोन केला. तर तिकडच्या नर्सने मला सांगितलं की तो तिथेच आहे आणि फोनवर येऊ शकत नाही म्हणून. असं कसं? मला एक सांग, तुला तो कुठे दिसला? नाही कुठच्या रस्त्यावर दिसला? बँकेच्याच रस्त्यावर. अगं पण तिकडे ते स्मृती नर्सिंग होम किती लांब आहे. अरे मग मी काय खोटं सांगते का? तसं नाही मला म्हणायचं. मला एवढंच म्हणायचं की तुला आता ह्या सगळ्या गोष्टींचा तू इतका धक्का घेतलास की भास व्हायला लागला. अभि मला तो खरंच दिसला रे. ओके ओके कूल डाऊन. सांगतो तर आतमध्ये फ्रेश होतं. पण नंतर बोलूया. ये. आला होता का ग तू? एकटाच आला होता की कोणी होतं बरोबर? काय झालं अभि? आर्याला जवळजवळ माझ्याकडून हिसकावूनच घेतलं त्याने. आणि माझ्याकडे अशा नजरेने बघत होता आई की आई हा माणूस कधीच बदलणार नाहीये का? जे काय झालं त्याच्याबद्दल दुःखाचा एक लवलेश नव्हता त्याच्या वागण्या बोलण्यात. उलटा अनिश आला होता मला सोडायला. त्याला वेडवाकडं काय वाटेल ते बोलला. आता
सौरभ बदलू शकेल अशी कल्पना करूनच मूर्खपणा झाला. आर्य राहिला का ग तुझ्याबरोबर? छे ग, मला तर आर्यला एक क्षणभर त्याच्याकडे द्यायची इच्छा नव्हती आहे. दारूचा इतका भपकारा येत होता तोंडाला. ते 2 तास कसे काढणार असं वाटत होतं मला, पण माझ्या नशिबाने आर्यच राहिला नाही त्याच्याकडे. म्हणून लगेच देऊन टाकलं त्यांनी माझ्या. आई पण जाताना मला धमकी देऊन गेला की आज मी जसं आर्यला भेटायला येतोय तशी आर्यची कस्टडी माझ्याकडे आल्यावर तुला आर्यला भेटायला यायला लागेल म्हणून असं म्हणाला तो. आई, मला भीती वाट. हवी काय आहे वेड्यासारखं तू आणि घाबरतेस? आर्याचा ताबा तुझ्याकडे असताना मी कोणत्याही परिस्थितीत आर्याला मी माझ्यापासून दूर नाही होऊ देणार. राम, क्या सोच रहे हो? आज अनिश भी कुछ अपसेट था. अनिश आज अवंतिकाला सोडायला फॅमिली कोर्टात गेला होता. हो? सौरभ आला होता आर्याला भेटायला. त्या दोघांना बरोबर बघून त्यांना तो काय वाटेल ते बोलला. हाय है, उसे कितना बुरा लगा होगा नहीं? हेच सांगत होता अनिश. म्हणाला त्याच्यामुळे अवंतिकाला काय वाटेल ते ऐकावं लागलं. राम, सच कहूं, आज सौरभ ने कुछ कहा है, कल को दुनिया कुछ कुछ कहेगी. किन किन लोगों का आप मुंह बंद करेंगे? और अनिश को इतना ही बुरा लग रहा है ना, तो अवंतिका के साथ साफ साफ बात क्यों नहीं कर लेता? सुलभा ने भी अभी तक कोई फोन नहीं किया. मुझे लग रहा है कोई ना कोई फैसला हो जाना चाहिए जिससे वो भी छूट जाए और हम भी. या तो फिर अवंतिका अनिश से बिल्कुल मिलना जुलना बंद करे, बस. गुड मॉर्निंग दीक्षित मॅडम. गुड मॉर्निंग. काल हाबडे घेतला होतात? हो. काही विशेष? जरा काम होतं. मॅडम, तुम्ही आज फार डिस्टर्ब दिसताय. नाही, मी कारण विचारत नाहीये, पण एकच सांगतो, शांत राहा. काम करणाऱ्या माणसाला आपला मूड हा स्विच ऑन स्विच ऑफ करता आला पाहिजे. मॅडम, मॅडम, अशानं तुम्ही PhDचं काम कसं पूर्ण करणार आहात? सर प्लीज. सॉरी. आय एम सॉरी सर. मी आज जरा अपसेट आहे. येस, आय कॅन अंडरस्टँड. डोंट वरी.